नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हॉर्मोन तज्ञ म्हणून कार्यरत आहे. मधुमेही व्यक्तींना त्यांचे साखरेचे नियंत्रण करण्यासाठी व्यायाम करणे अतिशय आवश्यक असते. पण बऱ्याच व्यक्तींना गुडघ्यांचा त्रास असल्यामुळे चालण्याचा व्यायाम करणे अवघड ठरते. अशा व्यक्तींनी बसल्या जागेवरती खुर्चीवर बसून शरीराच्या वरच्या भागाचे, ज्याला आपण म्हणतो अप्पर बॉडी एक्सरसाइजेस, कसे करावेत हे आपण आज जाणून घेणार आहेत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत आज डॉक्टर श्रुती आणि डॉक्टर भक्ती. डॉक्टर श्रुती आणि डॉक्टर भक्ती या अश्विनी काळे पेल्विक फ्लोर फिजिओथेरपी सेंटर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत आणि त्या आज आपल्याला अप्पर बॉडी एक्सरसाइजेस कशा करायचे आहेत त्याबद्दल माहिती देणार आहेत. नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघूया की जे रुग्ण व्हीलचेअरग्रस्त आहेत किंवा ज्यांना गुडघ्यांच्या आजारामुळे, गुडघ्यांच्या त्रासामुळे चालता येत नाही व जे अंथरुणाला ग्रस्त आहेत, जे फक्त बसू शकतात, या व्यक्तींमध्ये आपण फुफ्फुसांची कपॅसिटी व अप्पर बॉडी, हातांची, खांद्यांची लवचिकता कशी वाढवून कशी मेंटेन करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. फर्स्ट एक्सरसाइज जी आहे ज्यामध्ये चेस्ट मोबिलिटी म्हणजे लवचिकता कशी वाढवतात. त्यासाठी पहिला व्यायाम, खुर्चीवरती सरळ बसून दोन्ही हात वरती घेऊन श्वास चालू ठेवायचा आहे. इथे आपण हात वरती करताना श्वास आत घेणार आहोत व सोडताना आपण हात खाली घेणार आहोत. दुसरा व्यायाम आपण टॉवेल किंवा थेराबँडच्या सहाय्याने करू शकतो. या व्यायामाला आपण शोल्डर ब्रेसिंग असे म्हणतो. याच्याने आपल्या खांद्याची लवचिकता व आपल्या छातीची उघड आपण याच्यावरती काम करणार आहे. याच्यामध्ये आपण जेव्हा हात मागे नेत आहोत तेव्हा लांब श्वास आत घ्यायचा आहे व समोर आणताना श्वास सोडायचा आहे. पुढच्या व्यायामामध्ये आपण अप्पर बॉडी, आर्म्स, आपले हात, खांदे यांची ताकद वाढवण्यासाठी वजनाचा वापर करणार आहोत. तर इथे आपल्याकडे 1 किलोचे डंबेल आहेत. आपण घर बसल्या 1 लिटरची बॉटल घेऊन त्याच्यात वाळू टाकून त्याचाही उपयोग करू शकतो. तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला कोपर ताठ ठेवून आपल्याला खांद्यातून न हलवता कोपरला, हाताला त्या वजनासोबत खांद्यापर्यंत आणायचं आहे. असेच आपण दुसऱ्या साईडने हे करायचे आहे. पुढचा व्यायाम आहे आपल्या ट्रायसेप मसल्ससाठी, म्हणजे आपल्या हाताच्या मागच्या बाजूच्या मसल्ससाठी. याच्यामध्ये आपण आपला हात पूर्णपणे वरती घेणार आहोत व कोपऱ्यातून वाकवणार आहोत. आता आपला खांद्याचा भाग न हलवता आपल्याला फक्त कोपरला सरळ करायचा आहे व वजनाला वरती आणायचं आहे. या प्रकारे आपण ही सेम व्यायाम दुसऱ्या साईडनेही करणार आहोत. याचा पुढचा व्यायाम आहे, यासाठी आपल्याला हातामध्ये वजन घेऊन आपण कोपर ताठ ठेवून हातांना सरळ वरती, खांद्याच्याही वरती न्यायचे आहे व 5 पर्यंत मोजायचे आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि हळूच खाली आणायचं आहे. असे आपण 10 वेळा करणार आहोत, 3 सेट. याच्या पुढच्या व्यायामामध्ये आपण कोपरे ताठ ठेवून समोरच्या दिशेने हातांना वरती घेणार आहोत. कोपर ताठ ठेवून हळूवर श्वास आत ओढत आपण हातांना वरती उचलणार आहोत. डोक्याच्या वर गेल्यावरती 5 पर्यंत मोठ्याने मोजणार आहोत. 1, 2, 3, 4, 5 आणि हळूच खाली घेणार आहोत. खाली घेताना श्वास सोडायचा आहे. कोपर ताठ ठेवून हात हळूवार वरती 5 पर्यंत मोजायचं आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि हळूच श्वास सोडत खाली आणायचं आहे. या व्यायामामध्ये आपण आपले हात आपल्या खांद्यांवर ठेवणार आहोत व कोपरे बाहेरच्या दिशेने घेऊन गोल फिरवणार आहोत. आधी समोरच्या बाजूला 10 वेळा, अशा प्रकारे की आपले कोपरे एकमेकांना लागले पाहिजे इतका आपल्याला ताण जाणवला पाहिजे. हे 10 वेळा झाल्यानंतर विरुद्ध दिशेला म्हणजे मागच्या बाजूने गोल फिरवायचे आहेत. समोरच्या दिशेने आपण 10 वेळा करणार आहोत व मागच्या दिशेनेही 10 वेळा करणार आहोत. पुढच्या व्यायामात आपण
आपल्या पोटाच्या आजूबाजूच्या मसल्सला ताण देणार आहोत. यासाठी उजवा हात आपल्याला आपल्या खुर्चीला धरायचा आहे आणि डाव्या हाताने वरच्या दिशेने आपल्याला बाजूला बेंड करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला पोटाच्या साईडच्या भागाला ताण येईल. हे आपण 10 सेकंडपर्यंत धरून ठेवणार व खाली येणार. हा सेम व्यायाम आपण दुसऱ्या दिशेने पण करणार आहोत. 10 सेकंड धरून आपण रिटर्न येणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वापस यायचं आहे. अशा प्रकारे जरीही आपल्याला चालता येत नसेल, आपण भलेही व्हीलचेअर वरती ग्रस्त असाल, तरीही आपण आपल्या अप्पर बॉडीची ताकद मेंटेन करून आपल्या अप्पर बॉडीचे कार्य नीट करू शकतो.